हॅलो गाईज, गुड मॉर्निंग. माझ्या मिनी व्लॉगमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. आय होप तुम्ही सर्व मजेतच असाल. आज होता प्रगट दिन, त्यामुळे मी देवाची वगैरे भांडी क्लीन करून घेतली, कारण माझ्याकडे होतं पारायण. तर त्याची बघा मी पूजा करायच्या पहिले ह्यालाच करायची होती. मग मी पारायण वगैरे वाचून घेतलं सर्व. आणि पारायण वाचत असताना आमच्याशी मध्ये मध्ये लुडबुड चालू होती, कारण त्याला देवापाचा पेढा खायचा होता. आणि त्याला मी बोलले होते की थोडा वेळ राहू दे माझं पारायण वाचतपर्यंत, नंतर मी तुला देते. पण त्याला काय नव्हतं ऐकायचं, त्याला ते पेढेच खायचे होते. पण तरी पण मी माझं पारायण होईपर्यंत मग त्याला थोडं बाबांनी सांभाळलं आणि मी पटपट माझं पारायण वाचून घेतलं. पारायण झाल्यानंतर आज मला स्वयंपाक पण करायचं होतं, भरपूर काही बेसन भाकर वगैरे. आणि मी पारायण झाल्यानंतर चांपणे असं जे बाप्पा केलं. मम्मी शिरा बनवला होता, तर याला शिरा खायचा होता, ते दिला याला लगेच देवासाठी काढून ठेवून. देवाला नैवेद्य वगैरे दाखवून दिले आणि लगेच आम्ही पण जेवण आटपून घेतलं, आमचं बेसन भाकर, ठेचा, भात मस्तपैकी. आणि दुपारी मला खूप झोप येत होती, कारण मी सकाळी लवकर उठले होते. मी याला बळजबरी झोपायला घेऊन गेली आणि थोडा दुपारी आम्ही आराम केला दोघांनी. उठल्यानंतर बघायचा आळस काही जात नव्हता, त्यामुळे असा लोळत होता. मग नंतर हा खेळत होता थोडा वेळ, तोपर्यंत मी चहा वगैरे पिऊन घेतला आणि झाडझूड करून देवबत्ती करून घेतली. आणि रात्री याला असा शिवराज मूव्ही लावून दिला होता मी, महाराजांचा. पण त्याला त्याच्यामधल्या त्या अफजल खानाची खूप भीती वाटते, त्यामुळे असा किचनमधून लपून लपून बघत होता त्याला. मग रात्रीचं असं मस्त बटाट्याची भाजी, चपाती, भात जेवण केलं आणि झोपी गेलो. असा होता आमचा आजचा दिवस. व्हिडिओ आवडला नक्की लाईक करा. बाय गाईज.